श्री स्वामी समर्थ. उद्या 21 मे आहे आणि उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. तर उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आलेला आहे त्याच्यामध्ये अजून दुग्ध शर्करा योग म्हणजे सध्या अधिक मास चालू आहे म्हणजे पुरुषोत्तम मास. त्यामध्ये काही महत्त्वाच्या सेवा ज्या आपण उद्या करू शकता. आजचा व्हिडिओ त्याबद्दल असणार आहे. तर वेळ न घालवता मी आज व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी उठून अंगण वगैरे स्वच्छ करायचं आणि पूर्वी आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं आणि गोमूत्र एकत्र करून हळदीचं लेपन करायचं. छान अशी दारात रांगोळी काढायची. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा. आणि उद्या एक काम करायचं, जर तुमच्या घरामध्ये केळीचं रोपटं नसेल तर मधून एक छोटंसं रोपटं आणा. जर अंगण असेल, दारामध्ये लावण्याची सोय असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही उद्या केळीचं रोपटं लावू शकता. केळीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूचा वास असतो असं म्हणतात. आणि दर गुरुवारी त्याच्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते पाणी त्या रोपट्याला म्हणजे केळीच्या रोपट्याला अर्पण करायचं आहे आणि त्याला धूपदीप दाखवून दर गुरुवारी पूजा करायची आहे. तर ही झाली पहिली सेवा. त्याच्यानंतर दुसरी एकदम साध्या सोप्या सेवा सांगणार आहे. जे तुमच्याकडे पैसे नसतील तरी तुम्ही ह्या सेवा करू शकता. इतक्या साध्या सोप्या सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नक्की या सेवा तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला जो अनुभव येईल तो तुम्ही तुमचा अनुभव घ्या असं मी म्हणेल. दुसरी सेवा आहे, तुम्ही देवघरामध्ये देवपूजा करा उद्या सकाळी लवकर. देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावा आणि एक तेलाचा दिवा लावा. त्याच्यानंतर एक व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र 3 वेळेला ही सेवा घ्यायची आहे. व्यंकटेश स्तोत्राची कोणतं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता. तुमच्या घरामध्ये काही देवधर्माची पुस्तकं असतील त्याच्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बघू शकता किंवा मी तुम्हाला आत्ता म्हणून दाखवते ते व्यंकटेश स्तोत्र आहे. अवघ्या 2 मिनिटामध्ये करायची ही सेवा आहे, परंतु ती अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ती तुम्हाला 3दा घ्यायची आहे. व्यंकटेश स्तोत्र धूपदीप लावायचा, त्याच्यानंतर देवाला नमस्कार करायचा आणि व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे. तर कोणतं आहे व्यंकटेश स्तोत्र? व्यंकटेशो वासुदेवाः प्रद्युम्नमित विक्रमा संकर्षो निरुद्ध च शेषाद्रीपतिरेवच जनार्दना पद्मनाभो वेंकटाचलवासना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तोत्सला गोविंदो गोपतिः कृष्णा केशव गरुडध्वजा वराहो वामनशैव नारायण अधोक्षदा श्रीधरा पुंडरीकाक्षा सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनरसिंह मासिंह सूत्राकारा पुरातना रमानाथो महावर्ता मधुरा पुरुषोत्तमा चोलपुत्र प्रिया शांतम ब्रह्मादिनां वरप्रदा श्रीनिधिः सर्वभूतानां भैकरद्वैनाशना श्रीरामो रामभद्रश्च भवन्दैकमोचका भूतावासो गिरावासा श्रीनिवासा श्रियापत्या अच्युतानंद गोविंदो विष्णुर्वेंकटनायका सर्वदेवैक शरणं सर्वदेवैक दैवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणिना इतिदं कीर्तितं यस्य विष्णुर्मेतते त्रिकाले पठे नित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठेत् घोरे संग्रामे रिपु संकटे भूत सर्व पिशाचादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो लप्ते पुत्रान् निर्धनो धर्मान् भवेत् रोगार्थ मुच्यते रोगात् बद्धो मुच्यते बंधनात् यद्दिष्टतं लोके तत् प्राप्नोति संशय ऐश्वर्यं राज सन्मानं भुक्तिमुक्ति फलप्रदं विष्णुर्लोकैक सोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वेश्वरप्रदं ननानासं मंगलकारकं मायवी परमानन्दं त्वत्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करिणी तीरे रमया मोदते कल्याणाब्धूत गात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ही आहे फक्त 2 मिनिटाची करायची व्यंकटेश स्तोत्राची सेवा. ती तुम्ही श्रीहरी विष्णूच्या चरणी बालाजीच्या चरणी अर्पण करू शकता. खूप मोठा उद्या 21 मेला योग आलेला आहे. तर ही सेवा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता. कमीत कमी 3 वेळेला हे स्तोत्र घ्यायचं आहे. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य काय दाखवायचा ते सांगते. देवाला पिवळे फळं किंवा तुम्ही बताशाचा नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यानंतर केळी, आंबे, आता सध्या सीझन आहे, शक्यतो पिवळ्या फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवा. त्याच्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला काही दान करता आलं तर उद्याचा दिवस अजिबात चुकू नका. मंदिरामध्ये फळांचं दान करा, केळीचं दान करा. जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकता. तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर उद्याचा खूप मोठा योग आलेला आहे. तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र प्रस्थापित करू शकता. तुम्हाला जर श्रीयंत्र कसं प्रस्थापित करायचं किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे माहीत नसेल
तर तुम्ही मेसेज करू शकता, मी तुम्हाला सांगू शकते. त्याच्यानंतर भगवान श्री हरी विष्णूची होईल तेवढी सेवा तुम्ही उद्या करू शकता. संध्याकाळीही दारामध्ये दिवा लावायचा, तुळशीजवळ दिवा लावायचा आणि जे तुम्हाला सोप्या पद्धतीनं मंत्र म्हणता येतील ते दिवसभर नामस्मरण करायचे आहेत. तर कोणते? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हरे कृष्णा हरे रामा, श्रीराम श्रीराम, किंवा श्रीराम जय राम जय जय राम, हे तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर जी काही सेवा आहे ती देवाच्या चरणी अर्पण करते. आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला मनापासून आवडलेली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात मी सांगितलेली माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. बघा, या सेवेमुळे दुसरं काही नाही, पण एक सांगते, परमेश्वराचा आशीर्वाद खूप गरजेचा असतो. आपल्याला संकटाशी दोन हात करण्याचं सामर्थ्य, बळ फक्त देवाकडेच आहे आणि तो देव आपल्याकडे कृपादृष्टी ठेवून आपल्याला सामर्थ्य देऊ शकतो अशी आशा करते. आणि दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकचं बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.